सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्यात ही बैठक सुरू आहे। जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते। 29 ऑगस्टला जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, बैठकीला किती वेळ झाला सुरुवात झाली आहे? बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा काय? नक्कीच श्रुती, आपण पाहतोय की मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित आहेतच, त्याचसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील थोड्या वेळापूर्वी या बैठकीला पोहोचलेले आहेत। या अगोदर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची जी आहे ती हाक दिली होती। 27 तारखेला रात्री मनोज जरांगे मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि 29 तारखेला पहाटे मुंबईमध्ये पोहोचतील। परंतु त्या अगोदर सरकारची रणनीती नक्की काय असावी या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। कारण की त्या अगोदरच बैठकीच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीने एक उपसमितीचे देखील समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खरं तर अध्यक्षपद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। कारण की मागच्या सरकारच्या वेळेस म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेळेस देखील एका उपसमितीचा गठीत करण्यात आली होती। त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावरती खरं तर अध्यक्षपदाची जबाबदारी होती। परंतु आता अध्यक्षपदाची जबाबदारी जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती असणार आहे। म्हणजे राज्य सरकार असतील, उपसमितीचे सदस्य असतील, यांचं कशा पद्धतीने नियोजन असावं किंवा यांच्यामध्ये कशा पद्धतीने चर्चा असावी या संपूर्ण सल्ला मसलतीचं काम जे आहे ते या समितीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे। कारण की जवळपास 4 ते 5 दिवस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राहिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती 27 तारखेला नेमका गणेशोत्सव देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। त्याच्यामुळे दोन्ही नक्कीच निवृत्ती अपडेट्स घेत राहणार आहोतच बैठकी संदर्भातले। तूर्तास धन्यवाद।